मुलुक महाराष्ट्राची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूज न करणार आहोत। ही विधान परिषद जी निवडणूक आहे ही देखील या निवडणुकीच्या आधी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतायत। निवडणुकीपूर्वी मतदानापूर्वी आमदारांना धमकावलं जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता केलेला आहे। तर पराभवाच्या भीतीमुळेच पटोले यांनी हे आरोप केल्याचा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे। राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीत मतांसाठी आमदारांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांकडून दबाव टाकला जात असल्याचा अतिशय गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला। तर भाजपने नाना पटोले यांच्या आरोपांचा जोरदार समाचारही घेतला। त्याचे रिपोर्टिंग आम्हाला येतात आहे, ते कोणाशी बोलतात, काय चाललेलं आहे, ज्यांच्याशी बोलतात ते आम्हाला सांगतात आहे। त्याच्यामुळे ते काय बोलतात, त्यांची वाक्यरचना काय, विरोधकांची त्यांना जी केंद्राच्या सत्तेची जी गरमी आहे त्याचा फायदा कसा घेतात, केंद्रीय तपास यंत्रणाचा कसा दुरुपयोग चालू आहे, केंद्रीय तपास यंत्रणा कसं अनेक आमदारांना फोन लावतात, त्या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ माहिती आहे। वेळ आले तर सगळ्या गोष्टी समोर करू, पण या पद्धतीचं हे लोकतंत्र होऊ शकत नाही। किती अडथळा बीजेपीच्या वतीनं निर्माण केला तरी महाविकास आघाडी स्थायी उमेदवारी महाविकास आघाडीची जिंकली। केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या काही आमदारांना फोन करून दबाव टाकला जातोय असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे। असणार ना, आता ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी येतातच। त्यामुळे आता सुद्धा अनेक मंत्र्यांना ते बोलवतातच आहे ना, या 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 अनेक आमदारांना त्यांच्या घरी जाऊन चौकशा करतातच आहेत, अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत। ते केंद्रीय यंत्रणेचा दबाव टाकण्याचं काम तर सुरू आहे, ते राजस्थानमध्ये सुद्धा सुरू आहे, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये सुरू आहे, चालू आहे त्यांचं काम। म्हणजे पूर्वी झालं नाही असं कधी, पण आता त्याचा उपयोग करतायत। भाजप सीबीआय आणि ईडीचा हत्यार म्हणून वापर करताय। लोकशाहीसाठी हा प्रकार अतिशय घातक असल्याचं पटोले म्हणाले। तर नाना पटोले यांच्या आरोपांना कोणताही आधार नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। नाना पटोले जी का यह स्टेटमेंट ही बताता है कि 20 तारीख को शाम को भारतीय जनता पार्टी के 5 उम्मीदवार विजयी हो गए और हारने के बाद जो कहना पड़ता है उसकी स्क्रिप्ट पहले से तैयार करनी पड़ती है। वो स्क्रिप्ट शायद नाना पटोले जी बना रहे हैं। इस बार का ये भी दावा है कि सीएम उद्धव ठाकरे ने कमान संभाली है और इस बार महाविकास आघाड़ी के सारे किन्होंने कमान संभाली है? सीएम उद्धव ठाकरे ने। हाँ हाँ, तो राज्यसभा चुनाव के समय संभाली नहीं थी, अभी संभाली है यानी राज्यसभा में संभाली नहीं थी। राज्यसभा निवडणुकीपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। त्यातच आता विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे महाविकास आघाडी आणि भाजपनं एकमेकांच्या विरोधात आक्रमक व्यूहरचना केली आहे। आरोप प्रत्यारोप आणि विजयाचे दावे प्रतिदावे हा रणनीतीचा भाग आहे। पण आता राजकीय चक्रव्यूहात कोण अडकणार आणि कोण विजयी होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विधान परिषद निवडणुकीला आता केवळ 2च दिवस उरलेले आहेत। राजकीय घडामोडींना सुद्धा कमालीचा वेग येताना दिसतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनीती ठरली असल्याचं सांगितलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये एकजूट आहे। महाविकास आघाडीचे 6ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केलाय। आमदारांना मार्गदर्शन करत असून अपक्षांकडे सन्मानानं मतं मागितली पाहिजेत असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला। 26चा आकडा गाठायला कमी पडणाऱ्यांची विकेट पडणार असल्याचं अजितदादा म्हणाले। त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता याची उत्सुकता आता लागून राहिलेली आहे। आम्हाला अजून कुठल्याही आमदारांनी तसं सांगितलेलं नाही। आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांची बैठक प्रांताध्यक्षांनी बोलवलेली आहे, त्याला स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत। आम्ही लोक सगळे तिथं उपस्थित राहणार आहोत। त्यावेळेस काही कुणाला जर तसं झालेलं असेल, पण अजून तरी मला कुणी फोन करून तसं सांगितलेलं नाही की बाबा आम्हाला अशा अशा पद्धतीनं कुणी फोन केला आणि दबाव आणला, असं काही सांगितलेलं नाही। मान्यवरांचे पण वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट आले, परंतु आता सगळ्यांचे स्टेटमेंट अपक्षांची सर्वांनाच गरज आहे। अपक्ष पण 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, त्याला त्याचा मान सन्मान ठेवून
त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांचं मत मागितलं पाहिजे. लोकशाहीमध्ये शेवटी अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही आणि ह्यावेळेस आम्ही सगळेजण त्या पक्षांशी संपर्क साधून कसं ते मत आपल्याला घेता येईल, आपल्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्याच्याकरता घेता येईल, हा प्रकारचा प्रयत्न आम्हा लोकांचा चाललेला आहे. जे 26चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल. जे 26चा आकडा गाठायला कमी पडतील त्यांची विकेट जाईल असं अजितदादा म्हणतायत. एकीकडे राष्ट्रवादीची तयारी सुरू आहे, दुसरीकडे शिवसेनेनं सुद्धा विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला कोणतीही चूक होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घेतल्याचं दिसतंय. शिवसेनेकडून कंबर कसली गेल्याचं दिसतंय. आज दुपारी शिवसेना आमदारांची वेस्टिन या हॉटेलवर महत्त्वाची बैठकही पार पडली. या बैठकीत शिवसेना आमदारांना विधान परिषद निवडणुकीत मतदान कसं करावं याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला जशी मतदान प्रक्रिया असते तशी प्रात्यक्षिकाची रंगीत तालीम करण्यात आली. राज्यसभा निवडणूक मतदानाच्या वेळेला झालेल्या चुका टाळण्यासाठी शिवसेना आता सतर्क झाल्याचंही पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी सदस्य या हॉटेलमध्ये सगळेजण थांबलेले आहेत आणि शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील एवढं मताधिक्य शिवसेनेकडे आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. एकत्रित सूचना शिवसेनेच्या आणि शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना पक्षाकडून देण्यात आलेल्या आहेत. आता ही अशा पद्धतीनं बाहेर कुणीही काहीही या ठिकाणी वावड्या उठवत असते त्याच्यामध्ये तथ्य नाही. मगाशी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आमचे गटनेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही शिवसेनेचे सर्व आमदार आणि शिवसेनेला समर्थन देणारे सर्व अपक्ष आमदार एकत्रच आहोत. राजकारणात मतांसाठी काहीही होऊ शकतं हे वारंवार समोर आलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं एकेका मताला किती महत्त्व आहे याची प्रचिती वारंवार येते. याच अनुषंगानं प्रवीण दरेकर आणि यासोबतच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी विरारला दाखल झाले. दोन्ही नेते चक्क वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकलनं विरारला पोहोचले होते. शुक्रवारीच भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती आणि यावेळेला प्रसाद लाड यांनी चक्क हितेंद्र ठाकूर यांच्या ते पायाही पडले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. यातच आता दरेकर आणि महाजन यांच्या विरारवारीमुळे मतांसाठी भाजपचं काहीही असा सूर राजकीय वर्तुळात आळवला जातोय. एकेका मतासाठी नेमकं काय काय केलं जातं हेच या उदाहरणांमधनं बघायला मिळतं. प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, हितेंद्र ठाकूर यांची भेट घेण्यासाठी विरारला लोकलनं प्रवास करत पोहोचले होते. यावेळेला या तीनही नेत्यांमध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संवाद सुरू असल्याचंही पाहायला मिळालं. पत्रकारांसमोर सुरू असलेली ही चर्चा भाजप नेते गिरीश महाजन यांनी मात्र आवरली. मी ऐकलं मला शिव्या दिलेल्या आहेत म्हणून मला यावं लागलेलं आहे. प्रसाद बोला मी ऐकलं मला शिव्या दिलेल्या आहेत म्हणून मला यावं लागलेलं आहे. प्रसाद बोला पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवसेनेच्या आमदारांना हॉटेल वेस्टिनमधल्या सभागृहात मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातल्या शिवसैनिकांना याच सभागृहातनं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. यावेळेला सभागृहात शिवसेनेचे आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण बघत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सगळ्या शिवसैनिकांना हॉटेल वेस्टिनच्या सभागृहातनं मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते.
आरोग्यासाठी लाभदायक म्हणून जर तुम्ही फ्रूट ज्यूस पीत असाल तर पुढची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। भिवंडीमधल्या टेमघर इथं एक फ्रूट विक्रेता सडकी फळं वापरून फ्रूट ज्यूस बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला। या संदर्भातला एक व्हिडिओ एका ग्राहकानं बनवला आणि त्यानंतर या सगळ्यातला हा जो एक प्रकारचा गलिच्छपणा आहे हा समोर आला। यानंतर जमावानं तिथं एकत्र येत त्या फ्रूट विक्रेत्याला मारहाण केली, बेदम त्याला चोप दिला। पण पुन्हा एकदा याच निमित्तानं हा प्रश्न उपस्थित झालाय की अशा प्रकारे सडकी फळं वापरून फ्रूट ज्यूस बनवणारे जे कोण विक्रेते असतील त्यांना खरं तर कठोर कारवाई त्यांच्यावर करण्याची गरज आहे। भिवंडीतल्या या घटनेचा हा रिपोर्ट बघूया। ज्यूस पिताय सावधान, तुम्ही डर्टी ज्यूस तर पीत नाही ना। ज्यूससाठी सडक्या फळांचा होतोय वापर। हा सडलेला अननस पहा, हा डागाळलेला आंबा पहा। खरं तर ही सडकी फळं कचरा कुंडीत फेकायला हवीत, पण या फळांचा ज्यूस तयार करण्यासाठी वापर होतोय। भिवंडीतल्या टेमघरमध्ये एका हातगाडीवर एक ज्यूस विक्रेता सडक्या फळांपासून ज्यूस तयार करत होता। एका ग्राहकाच्या हा सगळा प्रकार लक्षात आला, त्यानं या सडक्या फळांच्या ज्यूसचा व्हिडिओ तयार केला। संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यानंतर या डर्टी ज्यूस विक्रेत्याला चांगला चोप दिला। सडलेल्या फळांचं ज्यूस बनवून विकत होता। या ठिकाणी मी देखील ज्यूस पिऊन गेलेलो आहे, तर त्याचं मला खूप वाईट वाटलं। तर यांनी ज्यूस विक्री अशी अवैधरित्या ज्यूस विक्री आहे ती बंद व्हावी। यांचं अजून एक दुकान जो आहे तो अशोकनगरला आहे। यांच्याकडे फूड ड्रग्सचे लायसन्स नाही आहेत आणि आपण नागरिक जे आहे याचं कन्झम्पशन करतो आहे, याच्यामुळे आपल्या आरोग्याला धोका आहे। तर यांचे जे फूड लायसन्स वगैरे असतील असेच वैद्य ज्यूसवाले किंवा तर हॉटेलवाले या ठिकाणी कार्यरत असले पाहिजे, हेच माझी मागणी असेल। अनेक जण आरोग्याला लाभदायक म्हणून फ्रूट ज्यूस पिण्याला प्राधान्य देतात, पण भिवंडी सारखा हा डर्टी फ्रूट ज्यूस पिणं हे तुमच्या आरोग्यासाठी केवळ हानिकारकच ठरणार आहे। रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी। न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातली ही बातमी दाखवल्यानंतर त्याचा ताबडतोब इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। भिवंडीमधल्या टेमघर इथल्या साईबाबा मंदिरासमोर सडलेल्या फळांच्या ज्यूसचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ माजलेली होती। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली। पालिका प्रशासनानं तातडीनं या ज्यूस सेंटरवर कारवाई केली आणि हे ज्यूस सेंटरच तोडून टाकलेलं आहे। पालिकेनं या हातगाडीवर तातडीनं कारवाई केलेली आहे। न्यूज 18 लोकमतवर ही बातमी दिसल्यानंतर तातडीनं पालिकेनं ही कारवाई करत ही हातगाडीच उद्ध्वस्त केलेली आहे। पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधव आणि यासोबतच महाकाल या दोघांनाही पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली खरी। त्यांच्या अटकेनंतर अजूनही काही महत्त्वाचे धक्कादायक खुलासे होत असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात पुणे पोलिसांचं एक पथक पंजाबमध्ये सुद्धा गेलेलं होतं। सोबतच लॉरेन्स बिश्नोईची सुद्धा चौकशी या पथकानं केल्याचं समोर येताना दिसतंय। मात्र या चौकशीनंतर आणखीही काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। सौरभ महाकाल आणि संतोष जाधव यांच्या अटकेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिश्नोई टोळीचे अनेक राज उघड झालेले आहेत। तर पंजाब पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांच्या एका पथकानं पंजाबमध्ये जात लॉरेन्सची चौकशी केली आहे। संतोष जाधव आणि महाकाल यांचं बिश्नोई कनेक्शन उघड झालंय। आपण संतोष आणि सौरभ उर्फ महाकाल यांना ओळखत असल्याची कबुली लॉरेन्स बिश्नोईनं दिलेली आहे। प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव आणि सौरभ उर्फ महाकाल पोलिसांच्या रडारवर आले होते। पुणे ग्रामीण पोलिसांकडून या दुकलीची कसून चौकशी केली जात आहे। तेव्हा संतोष जाधव याचे लॉरेन्स बिश्नोई सोबत संबंध आहेत
याविषयी काही शंका नाही आहे आणि ते त्यांनी कबूल पण केलेले आहे की हा मी त्याला ओळखतो म्हणून. नंबर 2, संतोष जाधव हा जो आहे तो लॉरेन्स बिश्नोईचं जे मूळ गाव आहे पंजाबमध्ये त्या ठिकाणी जाऊन राहून पण आलेला आहे त्याच्या गावामध्ये. गुन्हेगारी जगतात आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी अनेक लहान मोठे गुंड सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. एखाद्या मोठ्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याचा दावा अशा गुंडांकडून केला जातो. अलीकडच्या काळात हा नवा ट्रेंड सुरू झालाय. प्रसिद्धी मिळवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न सुद्धा अशा गुंडांकडून केला जात असल्याचं उघड झालंय. मात्र तरुणांनी या गुन्हेगारी दुनियेला बळी पडू नये असं आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. समुद्राला सतत उधाण येत असल्याच्या कारणानंतर आता दापोलीमधल्या 5 पंढरी या गावातल्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. कारण सतत समुद्राचं पाणी त्यांच्या घरात शिरतंय, अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळं इथल्या नागरिकांनी प्रशासनाकडे धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी केलेली होती. मात्र ही मागणी अजूनही मान्य झालेली नाही. पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. समुद्राला उधाण येऊन मोठ्या लाटा धडकत आहेत. या लाटांमुळे थेट घरात पाणी शिरतंय. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगर अशा धोकादायक कातरीमध्ये हे गाव अडकलंय. त्यातच या लाटांमुळे जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. पाण्यामुळे घरातल्या वस्तूंचं नुकसानही होतंय. प्रशासनाकडून धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज आहे. मात्र असं असताना प्रशासन स्थलांतराची नोटीस बजावत स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. मात्र स्थलांतरित व्हायचं तरी कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय. जीवन मरणाचा प्रश्न प्रशासनानं लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी केली जाते. अधिकाऱ्यांनी सर्वे करून ग्रामपंचायत मार्फत सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी जी धोकादायक वस्ती आहे, धोकादायक जागा आहे, एरिया आहे, अशा ठिकाणी दगडी बांधारा टाकून किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंत घालून लोकांना दिलासा दिला, लोकांना आधार दिला तर लोकांचा जीव वाचेल आणि लोक त्या ठिकाणी सुखी आणि आनंदाने राहतील. आपल्याकडे वारंवार मागणी केली, बांधाऱ्याची मागणी केली असताना या ठिकाणी थोडासा बांधारा झालेला आहे आणि आणखी बांधारा व्हायचं बाकी आहे. तो व्हायला पाहिजे पण आजपर्यंत होत नाही. आणि त्याच्यामुळे आमची शेजारची घरं आहेत, त्याच्या घरांना प्रत्येक वेळेस उधाणाच्या वेळेस धोका असतो. पाणी त्यांच्या घरामध्ये घुसला जातो आणि त्याच्यामुळे त्या लोकांना तिथला त्रास होतो. हाय टाईड, चक्रीवादळ आणि अतिवृष्टी या आपत्तींमुळे समुद्री उधाणाच्या लाटा थेट घरात शिरतायत. रात्री अपरात्री अचानक समुद्राच्या पाण्यात वाढ झाल्यास रात्रभर जागं राहावं लागतं. यामुळे आता प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होतोय. म्हणजे एक लाट मारल्याबरोबर अख्ख्या भिंत्या हलतात. आज आम्हाला वाटलं आम्ही झोपेत मरताव काय जगताव, हे आम्ही असे रात्रभर बसून राहताव घरामध्ये. ह्यासाठी धक्का येते, 2 साईडने संरक्षक मधीच त्याला कॅम्प भरला आहे. ह्याच्या पाण्यामुळे जाम त्रास आम्हाला. समुद्राचं पाणी येतो, लांटी येतात, पाणी घरातलं येते. आम्ही रात्रीची झोपत नाही, मुलांना घेऊन आम्ही नुसते बसून राहतो बाहेर येऊन. त्याच्यामुळे पाण्यामुळे आमच्या घरांना धोका आहे, मुलाबाळांना आम्हाला धोका आहे. सरकार कधी दक्षता घेणार? आम्हाला बांधारा बांधून पाहिजे ते लक्ष घेत नाही. 5,000ची लोकवस्ती असलेल्या 5 पंढरी गावातल्या 100 घरांना उधाणाचा मोठा धोका आहे. ही 100 घरं वाचवण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याशिवाय आता कोणताही दुसरा पर्याय नाही. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली.